शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ असलेल्या आपल्या या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण UPS संदर्भात एक नवीन अपडेट केंद्र सरकारने केलेली आहे, त्या अपडेटविषयी माहिती पाहणार आहोत। परवा 23 जून रोजी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो जे आपलं PIB आहे, त्याद्वारे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 25 जानेवारी 2025 रोजी लागू केलेल्या UPS योजनेमध्ये NPS योजनेमधून जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना जे ऑप्शन द्यायचे ते ऑप्शन देण्यासाठी 30 जून 2025 पर्यंतची जी मुदत दिली होती, त्या मुदतीमध्ये मुदतवाढ केलेली आहे। ही मुदतवाढ केल्याविषयीची माहिती प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो जे की नोडल संस्था म्हणून माध्यम आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये काम करतं, केंद्र सरकारचे धोरण असेल, केंद्र सरकारची कामगिरी असेल, नवीन योजना असेल, याविषयीची जी माहिती केंद्र सरकार मीडियाला देतं, त्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB द्वारे ही माहिती मीडियाला देण्यात आलेली आहे। आज रोजी केंद्र सरकारच्या फायनान्स मिनिस्टरने कोणत्याही प्रकारचं पत्र किंवा नोटिफिकेशन याविषयी जारी केलेलं नसलं तरी अधिकृतरित्या PIBने ही माहिती 23 जून रोजी आपल्या सर्व मीडियाला दिलेली आहे की केंद्र सरकारने लागू केलेल्या UPS योजनेला मुदतवाढ दिलेली आहे। आता ही जी काही माहिती आहे आणि या माहितीविषयी सविस्तर असं तसंच ही मुदतवाढ जी केंद्र सरकारने दिली यामागे सत्य अशी कारणमीमांसा काय आहे, केंद्र सरकारने त्यामध्ये काही म्हटलं असेल तर सत्य परिस्थिती काय आहे हे आपण पाहणार आहोत। तसंच आजच्या या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारची ही मुदतवाढ, या NPS आणि UPS योजना आणि या योजनांचं महाराष्ट्रातील भविष्य आणि या योजनांचं भारतातील पुढील भविष्य काय असेल याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण घेणार आहोत। कृपया आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर जुनी पेन्शन विषय असेल, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे विषय असतील, याविषयी सविस्तर असं विश्लेषण एक कर्मचारी म्हणून, कर्मचाऱ्यांची बाजू म्हणून या ठिकाणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। तर ते माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृपया चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सर्व कर्मचाऱ्यांचे हे व्यासपीठ बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार लागू द्या ही विनंती करतो। आता आपण पाहूया की PIB द्वारे फायनान्स मिनिस्टरने जी प्रेस रिलीज केलेली आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की ही प्रेस आहे 23 जून 2025 रोजी 5:55 सायंकाळी PIB द्वारे दिल्ली या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स याद्वारे देण्यात आलेली आहे। हेडलाईन आहे एक्सटेन्शन ऑफ कट ऑफ डेट ऑफ एक्झरसाइजिंग ऑप्शन अंडर युनिफाईड पेन्शन स्कीम, जिला आपण UPS म्हणतो, याविषयी माहिती देताना पुढे म्हटलंय तर युनिफाईड पेन्शन स्कीम UPS फॉर एलिजिबल सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज वॉज नोटिफाईड बाय द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वाईड नोटिफिकेशन 24 जानेवारी 2025। म्हणजे जे काही NPS योजनेतून UPS योजनेमध्ये जाण्यासाठी केंद्र सरकारने जे नोटिफिकेशन काढलं होतं ते 24 जानेवारी 2025 रोजी काढलं आणि या नोटिफिकेशनद्वारे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना NPS या योजनेतून UPS सारख्या योजनेत जाण्याविषयीची अधिकृतसाठीच्या बाबी केल्या। आता हे 24 जानेवारी 2025चं जे नोटिफिकेशन आहे, जे प्रसिद्ध 25 जानेवारी 2025 झाली, याविषयीचं सविस्तर असं विश्लेषण आपण 2 भागामध्ये केलेले आहे। कृपया कर्मचाऱ्यांना विनंती राहील ते 2 भाग जर पाहिले नसतील तर हे संपूर्ण नोटिफिकेशन समजून घेण्यासाठी कृपया समोरच्या आलेल्या आय बटनामधील दोन्ही व्हिडिओ आपण सविस्तर पहा, म्हणजे UPS योजना काय आहे, त्याचं नोटिफिकेशन काय आहे हे आपणास कळेल। त्यानंतर या पत्रामध्ये म्हटलेले आहे To operationalize this framework, the Pension Fund Regulatory and Development Authority PFRDA notified the PFRDA operation of the Unified Pension Scheme under NPS Regulation 2025 on 19th March 2025। म्हणजे 19 मार्च 2025 रोजी केंद्र सरकारने च्या PFRDA जे या UPS योजनेचे क्रियान्वयन करायचे, म्हणजे कार्यपद्धती UPS योजनेची काय असावी याविषयीचं जवळजवळ 160 पानाचं एक सविस्तर असं नोटिफिकेशन अधिसूचित केलेली आहे। ते नोटिफिकेशन विषयी देखील सविस्तर माहिती आपण भविष्यात घेणार आहोत, त्याचे व्हिडिओ वेगवेगळ्या टप्प्यावरती आपण बनवणार आहोत। तर त्यामध्ये फक्त एक सांगण्यात आलं होतं 19 मार्च 2025च्या की 1 एप्रिल 2025 पासून UPS योजना ही केंद्र सरकारच्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही सुरू करत आहोत आणि या योजनेमध्ये जर NPS धारक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जायचं असेल तर त्यांना आपला विकल्प हा 30 जून 2025 पर्यंत द्यावा लागेल, असं 19 मार्च 2025च्या नोटिफिकेशन मध्ये म्हटलेलं होतं। आता पुढे काय म्हटलंय
As per the regulations, eligible existing employees, past retirees, and the legally wedded spouses of deceased past retirees were given a period of 3 months, that is up to 30th June 2025 to exercise their option under the scheme. म्हणजे जे कोण या NPS योजनेतून UPS योजनेमध्ये जाणारे सध्याचे कर्मचारी असतील किंवा जे ऑलरेडी NPS योजनेमध्ये या अगोदर रिटायर झालेले कर्मचारी असतील, त्यांचे स्पाउस, या सर्वांना जर NPS योजनेतून UPS योजनेचा विकल्प द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी 19 मार्च 2025 च्या नोटिफिकेशननुसार 30 जून 2025 ही विकल्प देण्यासाठीची दिनांक दिली होती, इथपर्यंतची मुदत दिलेली होती. In view of the representations received from various stakeholders requesting an extension of the cut-off date, the Government of India has decided to extend the cut-off date for exercising the option for the UPS by 3 months. म्हणजे केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की काही रिप्रेझेंटेशन, काही निवेदने आम्हाला असे आलेले आहेत जे NPS मधून UPS मध्ये जाऊ इच्छितात किंवा त्यांचे जे कोणी स्टेक होल्डर आहेत, जे कोण त्याचे प्रतिनिधी आहेत, जे जाऊ इच्छितात असे कर्मचारी आहेत, या सर्वांनी आमच्याकडे विनंती केलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आणखी काही कालावधी आपण या UPS योजनेचा विकल्प घेण्यासाठी द्यावा, म्हणून आम्ही 30 जून ऐवजी आता 30 जूनच्या पुढेही 3 महिने म्हणजे दॅट इज अप टू 30th September 2025 फॉर एलिजिबल एक्झिस्टिंग एम्प्लॉईज, पास्ट रिटायरीज अँड लिगली वेडेड स्पाउसेस ऑफ डिसीज्ड पास्ट रिटायरीज. म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांना कोणाला UPS योजनेचा विकल्प द्यायचा असेल त्या सर्वांना आम्ही मुदतवाढ 3 महिन्याची देत आहोत, अशी ही बातमी आपणास सांगते. आता PIB द्वारे जरी हे बातमी समोर आली द्वारे आज रोजी मिनिस्टर ऑफ फायनान्स द्वारे कोणत्याही प्रकारचं अधिकृत पत्र किंवा हे नोटिफिकेशन याविषयी आलेलं नाही. ते भविष्यात येत्या आठवड्यात येईल, हे या बातमीवरून दिसतंय. आता या बातमीमध्ये आपल्याला दिसतंय की केंद्र सरकारने ही मुदतवाढ देताना स्पष्टरित्या म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी किंवा जे काही स्टेक होल्डर आहेत जे UPS मध्ये जाऊ इच्छितात यांनी विनंती केली म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे. परंतु मागील कालावधीतील काही बाबी जर आपणास सांगायच्या म्हटलं तर ज्यावेळेस 24 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारच्या कॅबिनेटने UPS योजनेला संमती दिली आणि त्याविषयीचं ब्रीफिंग ज्यावेळेस मीडियाला करण्यात येत होतं त्यावेळेस या योजनेचे कर्ता ज्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने ही UPS योजना कर्मचाऱ्यांच्या माथी मारलेली आहे, त्या UPS योजनेची माहिती देत असताना तर त्यावेळेसच्या पत्रकार परिषदेमध्ये TV सोमनाथन साहेब, जे की सध्याचे कॅबिनेट सेक्रेटरी आहेत आणि त्यावेळेचे अर्थ सेक्रेटरी होते, यांनी त्यावेळेस पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तर आपण प्रथमतः Sunil Prabhu sir, NDTV. Mr. Somnathan, just to understand for is it beneficial for a common man who's listening to you today? Will it be better for them to continue in new pension scheme or unified pension scheme? Simply put, I have a few more other questions. I think in 99+% of cases, it will be better to go into the UPS. There could be some very odd combination of circumstances which I'm not able to envisage, but to the best of my knowledge, almost nobody will want to remain in NPS. But if there is somebody, we are leaving the option with them. If there is some peculiar circumstance where they prefer that, then that is up to them. आता यामध्ये ते स्पष्ट म्हणतात की जे कोणी कर्मचारी NPS धारक आहेत ते सर्व कर्मचाऱ्यांमधील जवळजवळ 99.99% कर्मचारी हे या UPS योजनेचा विकल्प देतील, ते या योजनेचे घटक होतील, असं स्पष्टरित्या 24 ऑगस्ट 2024 रोजी माननीय तत्कालीन समितीचे अध्यक्ष असलेल्या TV सोमनाथन साहेबांनी सांगितलं होतं. परंतु त्याच वेळी त्या पत्रकार परिषदेमध्ये जी काही प्रेस नोट दिलेली होती त्या प्रेस नोटमध्ये स्पष्टरित्या सांगण्यात आलेलं होतं केंद्र सरकारचे स्वतःचे 23 लाख कर्मचारी हे NPS योजनेमध्ये आहेत जे UPS चे घटक होऊ शकतात. आता ही बातमी आहे पत्रकारिता या दैनिकातील 2 जून 2025 रोजी. या बातमीमध्ये स्पष्ट म्हणलंय 50% गारंटेड पेंशन के बावजूद 10,000 से भी कम केंद्रीय कर्मचारियों ने चुना UPS. म्हणजे 2 जून 2025 पर्यंत 10,000 कर्मचाऱ्यांनी फक्त UPS चा विकल्प दिलेला आहे. ही दुसरी बातमी देखील आहे, ही टाइम्स ऑफ इंडियाची आहे. यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे ओनली अ स्मॉल प्रपोर्शन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टाफ ऑप्शन फॉर UPS.
डेडलाईन एक्सटेंडेड बाय 3 मंथ्स. म्हणजे ही बातमी आत्ताची कालची आहे 24 जून 2025 रोजी. यामध्ये स्पष्टरित्या सांगितलंय की फक्त खूप थोड्या प्रमाणात थोड्या प्रपोर्शनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांनी यूपीएसचा विकल्प दिलेला आहे आणि या यूपीएसला 3 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. या दोन्ही बातम्या आणि केंद्र पातळीवरती केंद्र सरकारसोबत आपले जे कर्मचारी प्रतिनिधी आहेत ज्यांच्याशी आपला संपर्क आहे त्यांच्या माहितीनुसार स्पष्टरित्या आहे की हे जे 10,000 कर्मचारी म्हटले जातात किंवा टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार जे काही थोड्या प्रमाणातले कर्मचारी म्हटले जातात ज्यांनी यूपीएसचा विकल्प दिलेला आहे ते एकतर आज रोजी निवृत्त झालेले आहेत, त्यांची सेवाही 20 वर्षाच्या वर झालेली नाही, असे कर्मचारी जे निवृत्त झालेत असे आणि भविष्यात 1-2 वर्षात जे निवृत्त होणार आहेत फक्त अशाच मेजॉरिटी कर्मचाऱ्यांनी यूपीएसचा विकल्प दिलाय. बाकी कोणत्याही कर्मचाऱ्यांनी यूपीएसचा विकल्प दिलेला नाही. म्हणजे 23 लाख पैकी फक्त 10 ते 12,000 कर्मचाऱ्यांनी जर आज रोजी विकल्प दिला असेल तर 24 ऑगस्ट 2024 रोजी ज्यावेळेस कॅबिनेट बैठकीनंतर या यूपीएस योजनेचं ब्रीफिंग मीडियाला केलं जात होतं त्यावेळेस तत्कालीन वित्त सचिव यांनी स्पष्टरित्या सांगितलं होतं की ही योजना आम्ही लागू केल्यानंतर 99.99% एनपीएस धारक कर्मचारी हे यूपीएस योजनेचा भाग होतील. मग आता तर 23 लाखापैकी फक्त 10-12,000 कर्मचारी यूपीएस योजनेचा भाग झालेत जे की आपण ज्या मुदतीत सांगितलं होतं त्या मुदतीत. आता 3 महिन्याची आणखी मुदतवाढ जरी या गोष्टीला दिली असतील तरी या योजनेची जी काही नोटिफिकेशन समोर आलेलं आहे त्यानुसार या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कशा कशा पद्धतीने फसवत आहे याविषयीचे सविस्तर असे 3 व्हिडिओ 3 भागामध्ये आपण बनवले आहेत. कृपया कर्मचाऱ्यांना विनंती आहे जर ते व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ते व्हिडिओ अवश्य पहा. म्हणजे यूपीएस योजना ऍक्च्युअल काय आहे आणि त्यातून कर्मचाऱ्यांना काय काय फायदे मिळणार आहेत, काय काय तोटे होणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपणास मिळेल. ते समोर शेजारच्या प्लेलिस्टमध्ये आपणास देत आहे. आता या योजनेमध्ये कर्मचारी का मोठ्या प्रमाणात गेले नाही याचे जर कारण पाहिजे म्हटलं तर स्पष्टरित्या आपण व्हिडिओमध्ये मांडलेलंच आहे. परंतु ठळक बाबी जर सांगायच्या म्हटल्या तर ही योजना देखील एनपीएस आणि डीसीपीएस योजनेसारखीच कपातीवर आधारित म्हणजे कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात करणे आणि त्याची जी काही संचित एकत्रित रक्कम तयार होणार आहे त्यावर आधारित कर्मचाऱ्यांना पेन्शन देणे या स्वरूपात. एनपीएस डीसीपीएस या योजनेमध्ये तरी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात झालेली रक्कम निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याच्या हाती येत होती. परंतु यूपीएस या योजनेमध्ये तर कहरच झालाय. कर्मचाऱ्याच्या वेतनातून 10% कपात होणारी रक्कम ही केंद्र सरकार असेल किंवा कोणतंही सरकार जे की यूपीएस योजना लागू करणार आहे ते स्वतः घेणार आहे आणि मग कर्मचाऱ्यांना त्यांना 50% किंवा जी काय तथाकथित पेन्शन म्हटलेलं आहे ती सर्व पेन्शन दिली जाणार आहे. आता ही पेन्शन आहे की नाही, पे आउट कसं आहे काय हे सविस्तर आपण व्हिडिओ बनवले. कृपया विनंती राहील पुनश्च की ते आपण पाहावेत. दुसरी बाब यामध्ये सर्वात गंभीर अशी आहे की एखादा कर्मचारी 25 वर्षानंतर जर व्हीआरएस घेतलं तर त्याला पेन्शन स्वरूपात जे काही पे आउट मिळणार आहे ते पे आउट त्याच्या निवृत्तीच्या वयाच्या नंतर त्याला सुरू होणार आहे आणि या अगोदर 20 वर्षाच्या नंतर व्हीआरएस घेऊ शकणारा पूर्ण पेन्शनला पात्र होणारा कर्मचारी यामध्ये 25 वर्षावर नेलेला आहे. ह्या ज्या काही बाबी यामध्ये आहेत त्यामुळे कर्मचाऱ्याला यूपीएस योजनेच्या 50% पे आउट आणि पेन्शन नामक बाबीवर अजिबात विश्वास नाही. म्हणून कर्मचाऱ्याने यूपीएस योजनेचा विकल्प दिलेला नाही हे याचं मुख्य कारण आहे. त्यानंतर या यूपीएस योजनेचे ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं होतं त्यामध्ये ग्रॅज्युटी विषयीच्या काही बाबी म्हटलेल्या नव्हत्या. ज्यावेळेस याची वाच्यता झाली आपणही त्याविषयी सविस्तर असे व्हिडिओ 2 बनवले होते. साधारण त्यानंतर 3 आठवड्याने त्यानंतर झालेल्या उन्हाळा सत्रातील संसदीय कामामध्ये खासदारांनी ते प्रश्न विचारले आणि त्याला उत्तर म्हणून ग्रॅज्युटी देखील यामध्ये लागू असं म्हटलं गेलं आणि त्यानंतर आता मागील आठवड्यामध्ये म्हणजे 18 जून रोजी या कर्मचाऱ्यांना सेवेत असताना जर तो कर्मचारी मयत झाला किंवा सेवानिवृत्त झाला तर त्यांना ग्रॅज्युटी देण्याविषयीच्या बाबी करण्यात आल्या. एवढं सगळं करूनही कर्मचारी या योजनेमध्ये जात नाही हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावं. लक्षात घेण्यामागची एकच बाब आहे. एका ओळीमध्ये आपण याचं विश्लेषण केलेलं आहे. ज्यावेळेस 25 जानेवारी 2025ला हे नोटिफिकेशन आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी रोजी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण याविषयीचा व्हिडिओ बनवला. त्याच वेळेस आपण सांगितलं होतं की ही यूपीएस योजना जर एका वाक्यात सांगायची म्हटलं
तर जर कर्मचारी निवृत्त झाला आणि निवृत्तीनंतर तो जास्तीत जास्त कालावधीसाठी जर जिवंत राहिला, म्हणजे उदाहरणार्थ 58व्या वर्षी 60व्या वर्षी तो निवृत्त झाला आणि तो जर 80 85 90 100 अशा वयापर्यंत जर जिवंत राहिला तो आणि त्याचा जोडीदार असे दोघं जर जिवंत राहिले तरच या यूपीएस योजनेमध्ये कर्मचाऱ्याचा फायदा आहे. नसता यूपीएस योजनेमध्ये शासनाचाच फायदा आहे, कारण हयातीभर कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात केलेली रक्कम शासन स्वतःकडे घेत आहे आणि त्यातूनच ही पेन्शनचं स्वरूप तयार केलेलं आहे. दुसरी गोष्ट एनपीएस विषयी आपण म्हटलं होतं, एनपीएस मध्ये सगळ्यात जास्त कर्मचाऱ्याचा फायदा केव्हा होतोय, जेव्हा कर्मचारी ज्या दिवशी सेवानिवृत्त होणार आहे त्या दिवशी तो जर मयत झाला तरच त्या कर्मचाऱ्याचा आणि त्याच्या कुटुंबियाचा एनपीएस योजनेमध्ये फायदा होतो. म्हणजे एकीकडे एनपीएस सारखी योजना निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी मयत झाला तर सगळ्यात जास्त फायदा देते आणि यूपीएस सारखी योजना निवृत्तीनंतर कर्मचारी आणि कर्मचाऱ्याचा जोडीदार जर जास्त कालावधीसाठी जगला तरच फायद्याची आहे. अशी बाब जर असेल तर केंद्र सरकारने 3 महिन्याची याला मुदतवाढ देण्यापेक्षा माझ्यासारख्याचं स्पष्ट मत आहे की केंद्र सरकारने ज्या वेळेस कर्मचारी निवृत्त होणार आहे त्याच्या अगोदर 6 महिने कालावधीच्या वेळी त्याच्याकडून विकल्प घ्यावा. कारण जुनी पेन्शन योजना असेल 1972ची असेल किंवा केंद्र सरकारची किंवा आपल्या राज्य सरकारची 1982ची असेल, त्याच्या देखील पेन्शन बाबतीतली प्रक्रिया निवृत्तीच्या अगोदर 6 महिने सुरू होते. मग यूपीएस योजनेत कर्मचाऱ्यात राहायचंय का एनपीएस योजनेत राहायचंय हे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारने कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या अगोदर जर 6 महिने दिला तर कर्मचाऱ्याला योग्य पद्धतीने स्वतःविषयी निर्णय घेता येईल आणि त्याचं भविष्य सुरक्षित करता येईल. तरच कर्मचारी या विकल्पाविषयी विचार करतील. ही झाली यूपीएस आणि एनपीएसच्या केंद्र सरकारच्या बाबीविषयी. आता महाराष्ट्रात या योजनेचं भविष्य काय आहे तर आपल्याला माहिती आहे 24 ऑगस्ट 2024ला केंद्र सरकारने कॅबिनेट बैठकीनंतर ब्रीफिंग केल्यानंतर आणि कॅबिनेटने केंद्र सरकारच्या या योजनेला संमती दिल्यानंतर लगेच 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सरकारने सुद्धा घोषित केलं की आम्ही देखील आमच्या कर्मचाऱ्यांना यूपीएस योजना लागू केलंय. म्हणजे महाराष्ट्र सरकार हे देशातील पहिलं राज्य सरकार आहे ज्यांनी यूपीएस योजना त्याच वेळी स्वीकारली. त्यानंतर 20 सप्टेंबर 2025 रोजी एक नॉमिनल जीआर द्वारे ही योजना स्वीकारल्याचं आणि त्याचं स्वरूप थोडक्यात दिलं. परंतु या योजनेची कार्यपद्धती आज रोजी देखील महाराष्ट्र सरकारने निर्गमित केलेली नाही. आता महाराष्ट्रामध्ये सध्या शासन म्हणतंय त्या पद्धतीने केंद्र सरकारची यूपीएस योजना आणि महाराष्ट्र शासनाची स्वतःची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ज्याला रिवाइज्ड एनपीएस म्हणजे आरएनपीएस आपण म्हणतो ती योजना याविषयीची कार्यपद्धती अद्याप आलेली नाही. आज रोजी महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रातील अनेक कर्मचारी हे ना डीसीपीएस मध्ये आहेत ना एनपीएस मध्ये आहेत. आता महाराष्ट्र शासन नवीन एनपीएस चे कर्मचारी यूपीएस किंवा आरएनपीएस मध्ये घालू पाहतंय. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 20 सप्टेंबर 24च्या जीआर नुसार 31 मार्च 2025 पर्यंतची मुदत दिली होती. परंतु आपण कार्यपद्धती निर्गमित केलेली नाही हे महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आल्यानंतर आणि केंद्र सरकारने देखील त्या पद्धतीने सविस्तर बाबी केलेल्या नाहीत हे महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आल्यानंतर 28 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना लागू करायच्या यूपीएस किंवा आरएनपीएस योजनेची विकल्प देण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. मग आता महाराष्ट्रातील जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी 31 मार्च 2026 पर्यंत कोणत्या योजनेत जायचे हे निवांत ठरवू शकतात जरी केंद्र सरकारने 30 सप्टेंबर 2026 ही मुदत दिली असते. माझ्या माहितीनुसार आणि माझं जे काही आकलन आहे अभ्यास आहे त्यानुसार केंद्र सरकार 30 सप्टेंबरच नाही केंद्र सरकारला अशा अनेक तारखा कदाचित वाढवाव्या लागू शकतात कारण त्या प्रमाणात कर्मचारी यूपीएस योजनेमध्ये जात नाही. 23 लाख कर्मचाऱ्यांपैकी 3 महिन्यामध्ये जर 10-12 हजार कर्मचारी यूपीएस योजनेत जात असतील तर हेच यूपीएस योजनेचं अपयश आहे. यूपीएस योजनेवर केंद्रातील कर्मचारी असतील महाराष्ट्रातील कर्मचारी असतील यांचा भरोसा नाही. नवे ती देखील त्या पद्धतीची पेन्शन स्वरूपातली योजना नाही हे स्पष्ट होते. आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाचा स्वतःचा गोंधळ जो यूपीएस आणि आरएनपीएस बाबत चालू आहे त्याची कार्यपद्धती निर्गमित केलेली नाही. म्हणून आपण आहात त्या ठिकाणी जा थांबा. नाही आपण डीसीपीएस योजनेत नसाल एनपीएस योजनेत नसाल तर ठीक आहे त्याविषयीचा निर्णय महाराष्ट्र शासनाला जो घ्यायचा तो भविष्यात महाराष्ट्र शासन घेईल. यूपीएस आरएनपीएस विषयी कशी योजना लागू करायची आपल्या कर्मचाऱ्यांना हे महाराष्ट्र शासनाला कार्यपद्धती जीआरद्वारे एकदा ठरवू द्या.
त्यानंतर महाराष्ट्रातील कर्मचारी कोणत्या योजनेत जायचा आणि कसा जायचा हे ठरेल. आता महाराष्ट्रातील ज्या काही कर्मचारी संघटना आहेत आणि पेन्शनच्या नावाने जे काही आपलं संघटना म्हणून लढत आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की 28 मार्च 2025 रोजी ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने 1 वर्षाची मुदतवाढ दिली त्याच दिवशी आपण व्हिडिओ बनवून आपणा सर्वांना विनंती केली होती. आज त्याला देखील 3 महिने झालेत. आपणास पुनश्च एकदा विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये UPS आणि RNPS मध्ये राज्य शासन जी आरक्षण सेवेची व्याख्या करते, आरक्षण सेवेची व्याख्या काय करते? नियुक्ती दिनांकापासून सेवा कालावधी मोजला जात नाही, कपात झालेल्या दिनांकापासून किंवा कपात झालेल्या वर्षांची गिनती करून त्याची जर आरक्षण सेवा ठरवायची असेल तर महाराष्ट्रात हे कधीही कर्मचाऱ्यांसाठी न्यायिक ठरणार नाही. न्यायिक शब्द समजून घ्या, कारण जर कर्मचाऱ्याची आरक्षण सेवा त्याच्या नियुक्ती दिनांका एवढी झालेल्या सेवे एवढी जर ठरत नसेल तर ते न ठरण्याला, तेवढी न होण्याला कर्मचारी कुठेही दोषी नाही. महाराष्ट्र शासन आपली स्वतःची DCPS योजना, NPS योजना कार्यान्वित करायला, त्याची अंमलबजावणी करायला पूर्णतः फसलेलं आहे. म्हणून कर्मचारी संघटनांना नम्र विनंती आणि आव्हान आहे की आपण महाराष्ट्र शासनापर्यंत पाठपुरावा करा की UPS आणि RNPS मध्ये जी आरक्षण सेवेची व्याख्या आणलेली आहे ती आरक्षण सेवेची व्याख्या महाराष्ट्रात लागू होऊ शकत नाही. तेव्हा नियुक्ती दिनांकापासून आरक्षण सेवेची व्याख्या आपण धरावी, याविषयीची कार्यवाही फक्त कर्मचारी संघटनांनी करावी. बाकी काही केलं नाही तरी चालेल. बाकी ज्या बाबी करायच्या ते शासनाला आपल्या पातळीवर करू द्या, एकदा कार्यपद्धती येऊ द्या, मग ठरवूया पुढं काय ते. आता कर्मचाऱ्यांना नम्र विनंती आहे, आपल्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत आहे. ठीक आहे, ही मुदत 31 मार्च 2026 राहणार नाही, ही मुदत आणखी शासनाला वाढवावीच लागणार आहे, त्याची काळजी करायची नाही. परंतु आता आपण शांत बसून उपयोग नाही. महाराष्ट्रातील जुनी पेन्शनचा जो काही विषय आहे तो मागील काही कालावधीमध्ये म्हणण्यापेक्षा मागील 4-5 वर्षांमध्ये थोडा विचित्र पद्धतीने लढा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. लढा वेगळ्या मार्गाने, राजकीय स्वरूपाच्या मार्गाने गेलेला आहे. ठीक आहे, ज्या त्या काळानुसारच्या बाबी असतील, परंतु महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन हा एकमेव पर्याय शासनासमोर आहे. भलं केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन दिली अगर नाही दिली, इतर राज्य सरकारांनी दिली अगर नाही दिली, तरी माझ्यासारख्याचं पूर्ण स्पष्ट मत आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारला आजपर्यंतच्या त्याच्या कर्मचाऱ्यांना ना UPS लागू करता येणार, ना RNPS लागू करता येणार, ना NPS लागू करता आली, ना DCPS लागू करता येईल तर ती केवळ आणि केवळ हक्काची असलेली 1982 ची महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन योजना हा एकमेव पर्याय महाराष्ट्र शासनासमोर आहे जो की आपल्या कर्मचाऱ्यांना लागू केला जाऊ शकतो. म्हणून आज रोजी महाराष्ट्रात जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत, जे कर्मचारी सध्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, जे कर्मचारी DCPS आणि NPS योजनेचे महाराष्ट्रातील घटक होते, आहेत आणि राहणार आहेत, त्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे, कृपया आपण लढा पुन्हा एकदा व्यापक स्वरूपामध्ये पुढे नेऊया. आपण सर्वांनी त्यासाठीची साथ द्यावी आणि सर्वांनी सोबत हातात हात घालून पुढे जावं, एवढी विनंती आपणास आजच्या या व्हिडिओद्वारे करतो. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना UPS योजनेचा जर विकल्प द्यायचा असेल तर 30 जून 2025 ची दिलेली डेडलाईन ही वाढवलेली आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत त्याची मुदतवाढ केलेली आहे. ही आजची अपडेट आपणास देतो आणि आज या ठिकाणी थांबतो. जर हे व्हिडिओ आपणास आवडत असतील तर कृपया लाईक करा, सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा आणि यापुढील कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन विषय असेल, शिक्षकांचे प्रश्न असतील, कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, सेवा शर्तीविषयीच्या बाबी असतील, या सर्वांविषयीची माहिती, विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.